आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा विद्यमान आमदार नारायणआबा पाटील यांच्या ताब्यात आहेत. ते कारखान्याचे चेअरमन आहेत आणि त्यांनी महालक्ष्मी एंटरप्राइजेस नावाची एक सांगलीची कंपनी आहे. त्या कंपनीला त्यांनी भाडेतत्वावर दिला असेल तर त्यांचं स्वागतच आहे. परंतु आवाज असा पण येतोय की त्यांनी तो कारखाना म्हणजे विकण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे. आणि म्हणून माझा पहिल्यांदा प्रश्न आहे की भाडेतत्वावर दिला असेल तर त्यांचं स्वागत आहे. कारखाना भाडेतत्वावर कुणीही चालवावा ही माझी पहिल्यापासून भूमिका आहे. आम्ही रोहितदादा पवारांना सुद्धा कधीच विरोध केलेला नव्हता. आणि कारखाना हे तालुक्याचं वैभव आहे. तालुक्यातल्या सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम देणारं साधन आहे. शेतकऱ्याच्या ऊसाच्या संदर्भामध्ये असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि म्हणून तो कशाही परिस्थितीत चालू राहिला पाहिजे आणि तो कारखाना भाडेतत्वावर गेला पाहिजे. त्या कारखान्याची विक्री झाली नाही पाहिजे. परंतु आज त्यांना 10 वर्षाच्या करारानं कारखाना त्यांना दिलाय असं उडत उडत मलाही समजलेलं आहे. तो कारखाना 2 वर्षाचे त्यांना ते 5 कोटी रुपये त्याचं भाडं देणार आहेत आणि 250 रुपये प्रति मेट्रिक टन अशा पद्धतीने त्याचा भोगवटा ते कारखान्याच्या संदर्भामध्ये देणार आहेत असं कळलं. आणि 2 वर्षाच्या नंतर जी येणारे 7 वर्ष आहेत त्या 7 वर्षासाठी ते त्यांना पर वर्षी म्हणजे दरवर्षी 3 कोटी रुपये देणार आहेत आणि 250 रुपयाचा प्रति मेट्रिक टन त्याचा त्यांना म्हणजे भोगवटा देणार आहेत. असे फक्त म्हणजे IQ बातमी आहे ही सगळी. मागची 2-3 वर्ष प्रक्रियेत वाया गेली म्हणायचं. नाही वाया तर गेलीच की. आता त्यांनी प्रयत्न केले असतील, त्यांना यश आले नसेल. आता मी आलेले कोणतरी त्यांचे MD समोर येत आहेत. ते काय स्वतः चेअरमन इकडं कारखान्यावर बी साईटवर बी आलेले काय दिसले नाहीत. तिथं आलेले होते, त्यांनी 1-2 वेळा तिथं व्हिजिट केलेली आहे. परंतु माझा सर्वसामान्यपणे एक सभासदाच्या वतीनं तालुक्याच्या शेतकऱ्याच्या वतीनं नारायणआबा पाटलांना असा प्रश्न आहे की कारखाना तुम्ही भाडेतत्वावर दिला त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही, आम्ही स्वागतच करतोय. परंतु कारखाना भाडेतत्वावर देत असताना तुम्ही संचालक मंडळांचा त्या ठिकाणी ठराव करून घेतला असेल. परंतु संचालक मंडळ हे कारखान्याचे मालक नाहीत ना. संचालक मंडळाचा सुद्धा बाप असणारा सभासद नावाचा एक वर्ग 30,000चा करमाळा तालुक्यामध्ये आहे. मग तुम्ही जनरल सभा घेतली का? सभासदांना विचारलं का? सभासदांना तुम्ही काय माहिती दिली? तुम्ही म्हणजे नेमकं त्यांच्याबरोबर कशा पद्धतीचं तुम्ही करार करणार आहेत? कारखाना नेमका कळतंय 10 वर्ष, पण कारखाना नेमका किती वर्षासाठी देणार आहेत? मग ते करत असताना तुम्ही कामगारांच्या थकलेल्या पगारीचं काय करणार आहेत? कामगारांच्या फंड आणि ग्रॅज्युटी हे अनेक वर्ष झाले त्या ठिकाणी भरलेले नाहीत, त्याचा काय तुम्ही हिशोब या ठिकाणी देणार आहे? त्याचबरोबर आदिनाथच्या अनेक कामगारांच्या नावावर ICICI बँकेचं कर्ज काढलेलं आहे. वैयक्तिक रूपात कर्ज काढून ते कारखान्याने वापरलेलं आहे. ते शेतकऱ्याच्या आणि त्या ह्याच्या तुमच्या कामगाराच्या उतार्यावर त्याचा बोजा पडलेला आहे. त्या रकमेचं तुम्ही काय करणार आहे? हे अनेक जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाची उत्तर सुद्धा त्या कराराच्या माध्यमातून जनतेपुढे आली पाहिजेत, पर्यायानं सभासदापुढे आले पाहिजेत. हा माझा त्यांना या ठिकाणी सवाल आहे. आणि म्हणून करार तुम्ही कोणाबरोबर करा, कारखाना तुम्ही कोणालाही चालवायला द्या, फक्त तो भाडेतत्वावर असला पाहिजे, विक्री झालेला नसला पाहिजे. मग हे करत असताना तुम्हाला सांगतो, तुम्ही राजूरसपणे सभासदांना बोलून तुम्ही कारखान्याच्या साईटवर बसून आता तुमच्या मनात जर काळं बेरं नसेल, तुम्ही जर त्याच्यातून काही विशिष्ट प्रकारचा लाभ घेणार नसेल तर जनतेमध्ये बसून सभासदामध्ये बसून तुम्ही करार करा ना. अण्णा, कारखाना आता जर भाड्याने जर द्यायचा असेल तर मग पहिला बी बारामती अॅग्रोला हा कारखाना भाडेतत्वावर द्यायचा होता. त्यावेळेस मात्र विरोध झाला आणि आता परत भाडेतत्वाने द्यायला नाही. त्यावेळेस तुम्हाला सांगतो ह्याच्यात आबानीच राजकारण केलं. म्हणजे कोण? म्हणजे नारायणआबा पाटलांनीच. ही वास्तव आहे. त्यांनी तुम्हाला सांगतो कारखान्याचा त्या ठिकाणी ताबा घ्यायला आल्यानंतर तिथं त्यांच्या अॅग्रोच्या प्रतिनिधींना, त्यांच्या अधिकाऱ्यांना म्हणजे शिवीगाळ केली. तिथून त्यांना दमदाटी करून हाकलून लावलं. तिथं त्या ठिकाणी अॅग्रोचा बोर्ड लावला होता कारखान्याच्या गेट समोर की कारखाना आम्ही उद्या ज्याला ताब्यात घेण्यासाठी येत आहोत. तो बोर्ड त्या ठिकाणी फेकून दिला. ही कर्म त्यांचंच आहे. आणि मग आता तुम्हाला सांगतो, सभासद सुज्ञ आहे, तालुक्यातला राजकारणी सुज्ञ आहे. ती करतोय ना तर त्याला करू द्या.
मग त्यावेळेस जर आबांनी तेवढी सुज्ञपणा दाखवला असता तर आज सगळे प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाले असते. आणि हे करत असताना तुम्ही विषय काढला, आयग्रोचा विषय बी तसाच राहिलाय ना. आयग्रोने बी पैसे भरलेले आहेत भाडेपोटी त्या ठिकाणी, त्यांचे करार झालेले आहेत. मला वाटतं 1 जुलैला त्यांची काहीतरी कोर्टात तारीख आहे. त्या तारखेच्या निकालाची वाट न बघता जर करार झाले असतील तर हे बी तुम्हाला सांगतो कोर्टाचा अवमान नाही का? मग हे नेमकं गोडबंगाल काय चाललंय? मग हा कारखाना नेमका तुम्हाला सांगतो ती समोर येते ती व्यक्ती घेते, तर ह्याच्यामध्ये बी तुम्हाला सांगतो त्या सत्ताधारी मधला मोठा मासा आहे त्याच्यामध्ये, जो का इथं येताना भाडे तत्वावर मानणार आहे आणि भविष्यात कारखान्यात गिळून टाकणार आहे. या शंका तुम्हाला सांगतो म्हणजे आमच्या मनामध्ये आहेत ना. मी कारखान्याचा सभासद आहे, माझे तिथे शेअर्स आहेत, मी सभासद या नात्याने मी कारखान्याचा त्या मालक आहे. त्यामुळं मालकाला विचारून तुम्हाला सांगतो, गडी जर तुम्हाला सांगतो त्या मालमत्तेचा व्यवहार करत असेल तर ही तुम्हाला सांगतो चुकीची बाब आहे ना. ह्याच्या विरोधात आम्ही आवाज उठवणारच आहे ना. अण्णा, हे जे आपण कराराचं जे बोलतोय ते पत्र सध्या माझ्या हाती सुद्धा मिळालेलं आहे. ते पत्र तुम्ही पाहिलंय की नाही माहित नाही मला, तर त्या पत्रामध्ये ज्या अटी टाकलेल्या आहेत त्या जर पाहिल्या तर त्याबाबत खूप शंका येण्यासारखं आहे. तुम्ही ते नेमकं पत्र पाहिले का? नाही, मी पत्र पाहिलेलं नाही. मला ऐक्यू माहिती मिळाली की तो इथं बायोगॅसचा त्याचा तिकडं कुठेतरी बायोगॅसचा उद्योग आहे, तर तोच प्लांट इथं ते चालू करणार आहेत. त्याच्यातून ते जे काही उत्पन्न होणार आहे त्याच्यातून तो कारखाना चालणार आहे. बाकीचे काही ते वेगवेगळ्या गोष्टी करणार आहेत. ते त्यांना जे काय करायचं ते एकदा भाडे तत्वावर दिले होते, काय करतील तो त्यांचा विषय आहे. परंतु ही अशा पद्धतीने चाललंय. मग त्या अटी शर्ती ह्या तुम्हाला सांगतो एका ठराविक लोकांना ही करण्यापेक्षा तुम्ही जसं आम सभा काढल्यानंतर सभासदांना अजेंडा पाठवता, तसं तुम्ही आम सभाला 30,000 रुपये तुम्ही त्याच्या प्रती तयार करा. जिल्ह्यातल्या तुम्हाला सांगतो नामांकित पेपरला त्याची जाहिरात द्या, नगर जिल्ह्यातल्या द्या, कारण तिथली 12 गावं आमचे सभासद आहेत. त्या 12 गावातल्या बी लोकांना कळलं पाहिजे की बाबा आपला आदिनाथ कारखाना नेमकं भाडे तत्वावर दिलाय का विकलाय, आणि भाडे तत्वावर दिला असेल तर त्याचं नेमकं काय कंडिशन घातलेले आहेत. सभासद या नात्यानं मालकाला ह्या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत ना. आणि त्याच नेमकं तुम्हाला सांगतो म्हणजे सगळं आतून झाकून तुम्ही जर असं केलं तर शंका वाढत जाणार आहेत. आणि आतापर्यंत आपला अनुभव आपण कारखान्याच्या प्रशासनामध्ये कारभारात पण राहिलेला आहे, आणि आजची परिस्थिती पाहता हे जे घडतंय समजा भाडे तत्वाने देणे किंवा विकत देणे ह्यात पर्याय कोणता सर्वोत्तम असू शकतो? नाही, आता कारखाना तर ह्यांनी अनेक प्रयत्न केले. कारखाना चालू करण्यासाठी बँक ह्यांना कर्ज देऊ शकत नाही, कारण कारखानाच अगोदरच तुम्हाला सांगतो NCDC असेल, MEC बँक असेल, आणि तुम्हाला सांगतो बँक ऑफ इंडिया असेल, ह्या 4-5 वित्तीय संस्थेमध्ये तुम्हाला सांगतो गुंतलेला असल्यामुळं कारखाना कोणी कारखान्याला मदत करू शकत नाही. नारायण पाटलांनी प्रयत्न केलेत का नाही माहित नाही, परंतु त्यांनाही ती मदत मिळू शकली नाही. त्यामुळे आजची कंडिशन तुम्हाला सांगतो कारखाना हा भाडे तत्वावर देऊन चालू करणं हाच तालुक्याच्या समोर तुम्हाला सांगतो पर्याय आहे. राजकारणात तुम्हाला सांगतो कोणाचं चांगलं होईल कोणाचं वाईट होईल विषय तो नाही, परंतु तालुक्यातली संस्था तालुक्यात राहील, तालुक्यामध्ये तुम्हाला सांगतो तिचा धूर निघेल. तो धूर निघाल्यानंतर कर्मचाऱ्याच्या हाताला काम राहील. सभासदांचा ऊस तुम्हाला सांगतो इथंच गाळल्या जाईल. लोकांकडे तुम्हाला सांगतो काटा मारून त्या ठिकाणी जे प्रकार होते ते घडणार नाहीत, आणि सभासदाला आणि शेतकऱ्याला सुद्धा तुम्हाला सांगतो समाधान मिळेल.